94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिल से रसिक आहे तुमच्या बरोबर आणि विरासत द फ्युचर शाईन्स या आपल्या खास सेगमेंटमध्ये दरवेळी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अतिशय नामवंत अशा पर्सनॅलिटीज येत असतात आणि आपली जर्नी आपल्याबरोबर शेअर करत असतात. आज आपल्याबरोबर कोण आहेत? येस, त्यांची थोडीशी हिस्ट्री मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. कारण काय आहे की आपल्या घरामध्ये रोज तो चहा असतो, पण त्या चहाच्या पाठीमागं एवढा मोठा प्रवास आहे हे खूप कमी जणांना माहिती असेल. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, इंग्रजांनी भारतामध्ये आणलेला चहा पिणं हे त्या काळी पाप मानलं जायचं. त्या काळामध्ये यांनी महाराष्ट्राचा चहा हा एक ब्रँड बनवला. ती परिस्थिती बदलली ती शिवराम हरी गद्रेंनी. त्यांना नाना म्हणून ओळखलं जातं. त्यांचे मोठे भाऊ होते अनंत हरी गद्रे, की ज्यांना कोकणामध्ये झुणका भाकर गद्रे म्हणून ओळखलं जायचं. ते पत्रकार होते. त्यांचे आणखीन एक बंधू, त्यांचं नाव दामोदर. आता वयाच्या 15व्या वर्षी व्यवसायामध्ये उतरलेले शिवराम अर्थात नाना गद्रे यांच्याकडे बिझनेस माइंडसेट होताच, पण ते डोकं आणि स्किल सुद्धा होतं. या संपूर्ण फॅमिलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची क्वालिटी अर्थात दर्जा. 2 भावांच्या नावांची मिळून दामोदर शिवराम ही कंपनी सुरू झाली आणि मग नंतर त्यांनी ब्रँडिंग सिस्टीम सुरू केली. त्यांच्या चहाचा HP गोल्ड हा ब्रँड अर्थात हरी पांडुरंग या त्यांच्या वडिलांच्या नावावरून सुरू झाला. आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये एका भारतीयानं चहाचा ब्रँड बनवायचा हे अतिशय दुर्मिळ उदाहरण. बरं, आता हा HP चहा फक्त भारतातच फिरतो का? तर नाही, तो अमेरिका, ब्रिटन अशा फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा एक्सपोर्ट होतो. सो स्वातंत्र्य लढ्यापूर्वीपासून ते 21व्या शतकापर्यंत आपला ब्रँड, आपली गुणवत्ता कॉन्स्टंट टिकवणं, ती लोकप्रियता टिकवणं हे खूप खूप कठीण काम आहे की जे अर्थातच या गद्रे फॅमिलीनं जमवलेलं आहे. आणि म्हणूनच हे अतिशय आघाडीचं नाव असलेला HP चहा आणि याच कंपनीची शायनिंग विरासत तितक्याच समर्थपणे पुढे घेऊन चाललेले 5व्या पिढीचे युथ आयकन निलोत्पल गद्रे सर आज आपल्याबरोबर आहेत. सर, इंट्रोडक्शनच एवढी मोठी आहे तुमची, तुमच्या कंपनीची रादर म्हणूया आपण. त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतोय. म्हणजे आम्हाला तो चहा घेताना एवढं माहिती नसतं दरवेळेला, पण खरंच त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच रसिका. तुम्ही एवढी चांगली इंट्रोडक्शन दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद. सो येस, एक आहे मी 5व्या पिढीचा प्रतिनिधी. तसं बघायला गेलं तर 5वी पिढी, व्यवसायातली 5वी पिढी हे इन इट सेल्फ इज अ व्हेरी बिग थिंग टू हॅपन. म्हणजे आपण बघतो बरेच व्यवसाय हे 3री पिढी 4थी पिढीपर्यंत जात असताना आपण बघतो, पण त्याच्याही पुढे जाऊन 5व्या पिढीपर्यंत आणि आम्ही आता आता आमची 100व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे. 1930 साली चालू झालेली कंपनी आता 100व्या वर्षाकडे आमची वाटचाल चालू आहे. आई अंबाबाईच्या आशीर्वादानं आणि लोकांच्या प्रेमामुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. सो दिस इज अ फॅन्टॅस्टिक जर्नी अँड एव्हरी डे वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. क्या बात आहे. आणि तीच जर्नी म्हणजे इथून पुढची जर्नी तर छानच होणार आहे, पण याच्या आधीची जर्नी सुद्धा खूप इन्स्पिरेशनल आहे आणि म्हणूनच आम्हाला ती जाणून घ्यायची आहे आणि आज त्यासाठीच आपण इथे आहोत. सो सगळ्यांना मला सांगायला आवडेल की निलोत्पल गद्रे सर जे आज आपल्याबरोबर आहेत तर ते आहेत प्रॉडक्ट मॅनेजर आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग त्यांनी कम्प्लीट केलं आहे. शिवाय त्यांनी MBA इन मार्केटिंग सुद्धा केलेलं आहे. सो आता HP चहा ही जी कंपनी आहे तर त्याचे 5व्या पिढीचे शिलेदार आज आपल्याबरोबर आहेत. संपूर्ण इंटरेस्टिंग जर्नी आपण त्यांच्याकडून नक्की जाणून घेऊया. आणि सर, आपला विरासत द फ्युचर शाईन्सचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात आपण करतो ते बालपणापासून. सो तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आठवेल, त्यातल्या काही आठवणी, तुमचा जन्म कुठे झाला, शाळा कुठली, काय सांगाल आम्हाला? येस, सो मी मूळचा बॉर्न अँड ब्रॉट अप इन कोल्हापूर. लहानपणापासूनच म्हणजे माझ्या वडिलांपासूनच त्याही अगोदरपासून आमच्या घरामध्ये एक चहामय वातावरण असं कायमच होतं. म्हणजे माझे वडील, माझे काका, माझे आजोबा, माझ्या वडिलांचे काका असे सगळे जण ह्याच व्यवसायात असल्यामुळे माझं बालपण पण म्हणजे चहाच्या सानिध्यात गेलं असं आपण कुठेतरी म्हणू शकतो. सुरुवातीचं शिक्षण मी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये कोल्हापूरमध्येच आपलं विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा तिथे केलं. त्यानंतर ग्रॅज्युएशन माझं कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी KIT मधून कम्प्युटर सायन्स शाखेमधून मी ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर MBA केलं मी मार्केटिंग आणि त्यानंतर बाहेर नोकरी करायचा पण अनुभव हाताशी बाळगला
आणि हे असं सगळं बाहेर कुठे गेला होता? बाहेर पुण्यामध्ये जॉब केला मी, IT फर्ममध्ये काम केलं, शिवाय एका स्टार्टअपमध्ये पण काम केलं की जेणेकरून म्हणजे राऊंड द टेबल, अक्रॉस द टेबल CEO सोबत बसून एक अनुभव वेगळाच असतो. सो तो अनुभव असा सगळा गाठीशी बांधून 2020 साली साधारण मी ह्या व्यवसायामध्ये आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये आलो. पण आता जेव्हा शाळेबद्दल आपण म्हणतोय तेव्हा शाळेतली एखादी आठवण, तुम्ही शाळेमध्ये अभ्यासात कसे होतात? अभ्यास करायला आवडायचा? शाळेमध्ये तसा तुलनेने सिन्सिअर स्टुडंट होतो मी, म्हणजे अगदी खोडकर असा नाही, पण अगदी फार म्हणजे टॉपर श्रेणीमधला पण नाही, पण एक सिन्सिअर स्टुडंट असा होतो. आणि कोल्हापूरमध्ये म्हणजे आपल्या चहाचं बरेच हे असल्यामुळे म्हणजे शाळेमध्ये देखील बरेच असे होते माझे फ्रेंड्स किंवा माझे काही टीचर्स असे होते की जे आपला चहा वर्षानुवर्ष कंझ्युम करत आहेत रोज, असे लोक आम्हाला भेटत गेली. आणि बालपण हे कधी म्हणजे सगळ्यांचं बालपण असतं, अगदी रम्य ते बालपण असं असतं. तसं आजही शाळेमध्ये एक व्हिजिट करायला किंवा 15 ऑगस्टच्या वेळेला वगैरे एक हे द्यायला, त्या एक आठवडींना उजाळ्या द्यायला खूप छान वाटतं. शाळेकडून मी चेसमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं आहे, शाळा आणि कोल्हापूर लेवलला पण रिप्रेझेंट केलेलं आहे. सांगलीमध्ये चेस टुर्नामेंट्स व्हायच्या, बरेचदा बाहेरून मुलं पण यायची, सो त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट केलेलं आहे. ओव्हरऑल शाळा हे वातावरण खूप खेळीमेळीचं आणि छान आमचं असायचं, त्यामुळे म्हणजे अभ्यास त्याबरोबरीनं खेळ ह्याला पण कायम आमच्या शाळेमध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे. खरंय. आणि मग घरामध्ये तुमचा अभ्यास कोण घ्यायचं? आई, बाबा? मला एक जुळी बहीण पण आहे, सो वी बोथ आर ट्विन्स. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आई वडिलांची 10वी, आई वडिलांची 12वी पण आमच्या बरोबर झालेली. सो आई म्हणजे शिक्षणाचा किंवा याचा म्हणजे भार हे करायची, वडिलांचं व्यवसायामध्येच आणि शिवाय त्यांचं कलाक्षेत्रामध्ये पण थोडं योगदान असल्यामुळे त्यांचा वेळ जास्त जायचा. पण आईसोबत आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आणि सोबत जुळी बहीण असल्यामुळे रम्य ते बालपण. सो जसं इंट्रोडक्शन मध्ये मगाशी सर मी म्हणलं की तसा हा प्रवास खूप मोठा आहे, तुम्ही 5व्या पिढीला रिप्रेझेंट करताय. सो थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास नेमका सुरू कसा झाला? चहाचाच बिझनेस सुरू करायचा आहे हे मुळात कोणाच्या डोक्यात आणि कसं आलं? 1930 साली म्हणजे आजपासून जवळपास 95 इयर्स अगो माझ्या वडिलांचे पणजोबा हरी पांडुरंग गद्रे यांचं एक छोटंसं किराणाचं दुकान होतं. सो स्वातंत्र्यपूर्व काळ हा म्हणजे आपण जर बघितलं 1930 साली किराणाचा व्यवसाय करत असताना, चहाचा व्यवसाय करत असताना त्यांना एक चहामध्ये आवड निर्माण झाली आणि कुठेतरी आपण पण ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो, हे करावा असा एक त्यांच्या थॉट आला. आणि हा थॉट त्यांची मुलं दामोदर हरी गद्रे आणि शिवराम हरी गद्रे ह्या 2 मुलांच्या सोबतीनं त्यांनी दामोदर शिवराम आणि कंपनी या कंपनीची स्थापना 1930 साली केली. त्यावेळी म्हणजे 1930 साली लिप्टन आणि ब्रुक बॉन्ड हेच 2 मेजर चहामध्ये कॉम्पिटिटर होते. सो म्हणजे त्यांचा चहा न विकता आपण आपला स्वतःचा महाराष्ट्रीयन माणसाचा, मराठी माणसाचा एक ब्रँड निर्माण करावा, हे एक त्या काळी म्हणजे त्यांनी जो दूरदृष्टी विचार केला की ते म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या विचाराला. आणि त्यांनी तो विचार केला म्हणून आज आम्ही इतके पिढी अजूनही आम्ही तो पुढे नेत आहोत. सो हा दूरदृष्टी विचार मनात घेऊन की दुसऱ्याचा चहा विकण्यापेक्षा आपला स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करावा, ह्या एका विचाराने दामोदर शिवराम आणि कंपनीची स्थापना झाली. अच्छा. आणि आम्ही असंही ऐकलं की त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चहाचं सिलेक्शन करणं, म्हणजे त्यासाठी वेगळ्या वेगळ्या मळ्यांना भेटी देणं, ते काही सांगू शकतो? येस. तुम्ही बघितलं तर चहाचा असा आहे की आसाम, दार्जिलिंग आणि सदर्न पार्ट्स ऑफ इंडिया ह्या अशा काही विशिष्ट ठिकाणीच चहा हा कल्टिवेट होतो. मग चहाला जे लागणारं पोषक वातावरण आहे की म्हणजे सॉईलमधलं न्यूट्रिशियस व्हॅल्यू असाव्यात किंवा वातावरणाचं जे काही दमट वातावरण, एक थंड वातावरण जे लागतं
ते ह्या स्पेसिफिक भागामध्येच आपल्याला हे होतं. दमट वातावरण लागतं म्हटल्यावर मुंबईमध्ये वगैरे असं कल्टिवेशन नाही होऊ शकत, पण ते फक्त आसाम, दार्जिलिंग आणि सदर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये होतं. सो चहाचा रिजन तसा लिमिटेड आहे, कल्टिवेशनचा रिजन खूप लिमिटेड आहे. सो त्या काळामध्ये त्यांनी, म्हणजे आज आपण एवढं कम्फर्ट आहे आपल्याला, इतकं इझी आहे. सो त्या काळामध्ये त्यांनी दूरदृष्टी विचार ठेवून तिकडे गेले. त्यांनी ते सगळं चहामध्ये पारंगत्व मिळवलं. दामोदर गद्रे, शिवराम गद्रे या दोघा भावांनी म्हणजे त्याच्यामधलं पूर्ण नॉलेज घेतलं आणि तिथून पुढे मग त्यांनी हे सगळं त्यांच्या मुलांना पास ऑन केलं. दामोदर गद्रे आणि शिवराम गद्रे यांच्याच जोडीनं दामोदर गद्रे यांचे ज्येष्ठ चिरंजीव पांडुरंग गद्रे ह्यांचाही ह्या जर्नीमध्ये खूप मोठा वाटा होता. सुरुवात ह्या, म्हणजे मी म्हणू शकेन की सुरुवात ह्या तिघांनी मिळूनच अशी सुरुवात केली आणि त्यानंतर साधारणपणे 1940 ते 45 या म्हणजे ह्या साली वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शामराव गद्रे म्हणजे दामोदरांचे चिरंजीव, एका चिरंजीवांपैकी एक, हे त्या काळी कलकत्ता इथे कोकणातून उतरून कलकत्त्यामध्ये स्थायिक झाले. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या काळी म्हणजे परका मुलूक म्हणा किंवा एक परकी भाषा, सगळं रहन सहन आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळं, अशा ठिकाणी जाऊन सेटल होणं आणि हे सगळं ज्ञान मिळवणं, दिस इन इटसेल्फ इज अ व्हेरी बोल्ड मूव्ह. किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्यांचा तो दूरदृष्टी की वयाच्या 18व्या वर्षी जाऊन ते राहिले आणि टी टेस्टिंग म्हणा, टी ब्लेंडिंग म्हणा, चहाची विक्री कशी होते, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पारंगत्व मिळवलं आणि तिथून पुढे ते ह्या बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह झाले. ओके, मग त्याच्या पुढची जनरेशन ते कसं पास ऑन केलं? मग कालांतराने कसं झालं, दामोदर गद्रे आणि शिवराम गद्रे ह्यांची मुलं म्हणजे केशवराव, रघुनाथ, माधवराव किंवा शिवराम गद्रे यांची मुलं चंद्रकांत गद्रे, अरविंद गद्रे, मधुसूदन गद्रे, हे असे सगळेजण ह्या बिझनेसमध्ये उतरले. प्रत्येकाने आपापले शाखा एक हे केली आणि शाखा विस्तार करत गेले. चंद्रकांत गद्रे हे शिवराम गद्रेंच्या बरोबरीने कोल्हापूरमध्ये राहिले. अरविंद गद्रे यांनी कराडच्या शाखेचा बघितला, व्यवसाय बघितला. त्याबरोबरीनं दामोदरांची मुलं ही कोकणामध्ये स्थायिक झाली. सो असं करत करत म्हणजे जे एक असेट होतं की फॅमिलीमधलीच एवढी मुलं आणि फॅमिलीमधलेच इतके जण, ह्याचा एक चांगला उपयोग करून घेत त्यांनी एक आपली म्हणजे एक फौजच तयार केली आणि प्रत्येक ठिकाणी शाखा उभारून त्यांनी आपला व्यवसाय असा वेगवेगळ्या शाखेमध्ये विस्तार केला. येस. आता त्याच्यामध्ये तुमचे जे आजोबा आहेत, काका आजोबा म्हणूया, तुमचे आजोबा आणि तुमचे बाबा, यांच्याबद्दल काय सांगाल? माझ्या बाबांचे काका, माझे आजोबा, बाबांचे काका श्री प्रकाश गद्रे, ही इज स्टील द चेअरमन ऑफ द कंपनी. ही इज 82 years ऑफ एज अँड ही इज स्टील व्हेरी ॲक्टिव्ह. 60 वर्षाचा अनुभव त्यांना ह्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण कालावधीत म्हणजे 5 रुपये MRP ते आता 1000 रुपये MRP हा त्यांचा एवढा प्रवास त्यांनी बघितलेला आहे. सो पुढे जाऊन हळूहळू शामरावांसारखेच ते पण 1970 साली ते देखील कलकत्ता आणि गुवाहाटी इथे जाऊन स्थायिक झाले. सुरुवातीचे 4 वर्ष प्रकाश गद्रे यांनी कलकत्त्यामध्ये राहिले आणि मग त्यानंतर ते गुवाहाटीला शिफ्ट झाले. सो जवळपास 24 वर्ष 1970 ते साधारणपणे 1994 असे 24 years त्यांनी नॉर्थ ईस्टर्न पार्टमध्ये वास्तव्य केलं. आणि ते करत असताना म्हणजे त्यांनी टी टेस्टिंग, टी ब्लेंडिंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलं. आज म्हणजे मी अभिमानाने हे सांगू शकतो की ही इज वन ऑफ द मोस्ट टॉप मोस्ट टी टेस्टर्स इन इंडिया. 60 वर्षाचा अनुभव असलेले टी टेस्टर हार्डली तुम्हाला इंडियामध्ये
खरं बघायला मिळतील. खूप चॅलेंजेस, म्हणजे आज आपण जर विचार केला तर अगदी परदेशात देखील आपण व्हिडिओ कॉलच्या थ्रू खूप इझिली लोकांशी पाहिजे त्या वेळेला कनेक्ट होऊ शकतो. 1970 म्हणजे त्या काळचं त्यांचं कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टमध्ये खूप त्यांना हार्डशिप्स फेस करायला लागले प्रकाश गद्रे यांना. म्हणजे मला अगदी खास आठवतं आहे की त्यांनी एक सांगितलेला किस्सा असा की त्या काळी ट्रंक कॉल व्हायचे. सो ते त्यांच्या घरी, म्हणजे इकडे कोल्हापूरला वगैरे ट्रंक कॉल करायचे, ट्रंक कॉलसाठी नंबर लावायला लागायचे. असं ती एक लॉंग प्रोसिजर होती की ज्याच्यामधून असं करून कधी रात्री 12-1 वाजता देखील त्यांचा नंबर लागायचा की अरे प्रकाश गद्रे तुमचा फोन कनेक्ट झालाय कोल्हापूरला, असं एक ते हो रात्री 1 वाजता. पण तितकंच कौतुक त्याच्या घरच्यांचं पण आहे की तेही रात्री 1 वाजता जागे असायचे मुलाची खबर बात घ्यायला. सो इतके म्हणजे ते एक वेगळा मुलूक आणि एक वेगळी टेरिटरीमध्ये जाऊन राहणं, 24 वर्ष हे करणं, हे त्यांचं किंवा शामराव गद्रे यांचं जे काही म्हणजे योगदान आहे ते म्हणजे इट इज व्हेरी इन्स्पिरेशनल. म्हणजे आमच्यासारख्या पुढच्या जनरेशनसाठी, म्हणजे जर आपण लक्षात घेतलं ह्या सगळ्यात ही त्यांची जर्नी, तर मग आपल्याला वाटतं की आज आपण किती प्रिव्हिलेज आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं. अदरवाईज एवढ्या त्रासातून जर ही माणसं सस्टेन करू शकतात तर मग आपण का नाही. अगदी इन्स्पिरेशन नक्कीच मिळते आपल्याला. येस. आणि इव्हन म्हणजे ट्रान्सपोर्ट तुम्ही बघितलं तरी आज आपण म्हणजे विमानाने कधी म्हणजे इकडून गुवाहाटीला जायचं तरी इट इज जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स. आपण कोल्हापूरमधून देखील डायरेक्ट गुवाहाटीला विमान घेऊ शकतो. पण त्या काळी म्हणजे 2 तासाचा प्रवास करून ट्रेनचे धक्के खात वगैरे असं त्यांना ते यायला लागायचं. पण आता एवढं जेव्हा आपण चॅलेंजिंग जर्नी म्हणतो आहोत, पण त्याच ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा आपला चहा एक्सपोर्ट व्हायला लागला. सो हा जो एक नवीन प्रवास होता, तर ती कॉन्सेप्ट पुन्हा कुणाच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा आली की बाबा भारतामध्ये तर आपला हा चहा फिरतोच, महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे, आता हा बाहेर पाठवूया. ती कॉन्सेप्ट कुणाच्या डोक्यात आली आणि ती कशी रन झाली मग पुढे? ह्याचं पण मेन श्रेय म्हणजे 3ऱ्या पिढीलाच जातं की ज्यांच्या काळामध्ये त्यांनी शाखा विस्तार केला. त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या शाखेमध्ये म्हणजे कोकणामध्ये देवरुख असो, संगमेश्वर असो, कराड असो, निपाणी असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाखा चालू केल्या. त्यामुळं कसं झालं, साहजिकपणे चहाची मागणी ही प्रत्येक ठिकाणाहून होत गेली. त्यामुळं ओघानेच म्हणजे इकडे मिळतो का तिकडे मिळतो का असं करत करत म्हणजे अगदी परदेशातून देखील मागणी व्हायला लागली की आम्हाला इथे देखील चहा हवा आहे. किंवा एक घरची ओढ आपण ज्याला म्हणू त्याप्रमाणे लोकांना असं वाटायचं की मला परदेशात बसून देखील HP चहा प्यायचा आहे. सो जे म्हणजे कालांतराने त्यांनी जो काही शाखा विस्तार केला आणि जे काही लोकांनी प्रेम दिलं त्यांना प्रत्येक ब्रांचमध्ये, सो याचंच एक रूपांतर असं झालं की ओघाओघाने हे एक व्हेंचर ओपन होत गेलं आणि आम्ही तो सिंगापूर म्हणा किंवा UK म्हणा इकडे एक्सपोर्ट करत गेलो. वा, खूप छान. म्हणजे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे ना आपल्या सगळ्या तमाम मराठी मनांसाठी म्हणूया आपण. कारण जसं सुरुवातीला मी म्हणलं तसं की इंग्रजांनी भारतात आणलेला चहा पिणं हे तेव्हा पाप मानलं जायचं. इथून सुरुवात झालेली ही जी जर्नी आहे, फॉरेन कंट्रीजमध्ये पण आपला चहा जातोय आणि तो एक बॉन्ड तुम्ही क्रिएट केलात. म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये HP चहा म्हणजे आमचा घरचा चहा हा बॉन्ड क्रिएट झाला. आता पुढची पिढी जी आपण म्हणतो आहोत, म्हणजे तुमचे बाबा असतील, तुमचे काका असतील आणि आता तुम्ही स्वतः, तर तिथेपर्यंत आपण येऊया की हे कसं कसं चाललेलं आहे सध्या काम, आपण त्याचं काय सांगा? आता 4थी पिढी म्हणजे माझे बाबा, माझे काका, माझ्या बाबांचे चुलत भाऊ असे 4th जनरेशन ही समर्थपणे हा बिझनेस अंडर द गायडन्स ऑफ त्यांचे काका प्रकाश गद्रे ह्यांच्या खाली सध्या व्यवसाय चालू आहे. 5व्या पिढीमध्ये म्हणजे मी आता ह्या बिझनेसमध्ये गेले 4 वर्ष झाले ह्या व्यवसायामध्ये आहे. तसंच माझा एक चुलत भाऊ ओम गद्रे हा देखील आता ह्या व्यवसायामध्ये आलेला आहे आणि अजूनही माझे काही चुलत भाऊ ह्या व्यवसायामध्ये येऊ घातलेले आहेत. सो समर्थपणे आम्ही एक असं म्हणू शकतो की 3 generations are still active into this business. 3rd generation, 4th generation and 5th generation. की तुम्ही या बिझनेसमध्ये आलात ते बाय चॉईस आलात
की बाय कंपल्शन आला, की तुम्हाला दुसरं काही करायचं होतं? नाही, नक्कीच. म्हणजे कसं की माझं बालपण पण असं गेलं की चहामय. चहामय आपण ज्याला म्हणू शकतो. असं लहानपणापासूनच चहा 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 हा आमच्या एवढा अवतीभोवती होता की आपसुक त्याच्यामध्ये एक आवड निर्माण होत गेली. त्याच्यामधले प्रकार काय असतात हे एक पाहावं अशी एक उत्सुकता असायचीच. त्यामुळे वेगवेगळं जे काय आपल्या कंपनीनं चालू केलं याच्यामध्ये एक इंटरेस्ट हा बालपणापासूनच निर्माण होत गेला. कालांतरानं मी शिक्षण पण त्याच दृष्टीनं घेतलं. MBA मार्केटिंगमध्ये पण केलं. त्याच्या मागे पण एक थॉट हाच होता की पुढे जाऊन आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला फॅमिली बिझनेस जॉईन करायचा आहे असं. सो थोडा अनुभव गाठीशी धरल्यानंतर साधारणपणे 2020 साली 4 ते 5 वर्षापूर्वी मी ह्या व्यवसायामध्ये पडलो आणि ह्या व्यवसायामध्ये पडल्यावर कोरोना आला. सो ते एक चॅलेंज होतंच. सो आय हॅड टू रिस्ट्रक्चर ऑल माय थॉट्स आणि म्हणजे जे काही प्लॅन्स मी हे करून आलेलो, सो ते सगळे रिस्ट्रक्चर आपल्याला करावे लागले. पण हळूहळू मग त्यामध्ये एक वेगवेगळे ॲव्हेन्यूज ओपन होत गेले. आम्ही सोशल मीडिया मार्केटिंग चालू केलं. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्याच्या मार्फत म्हणजे आज अगदी काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही आपला चहा पोचतो. सो ते असे काही ॲव्हेन्यूज चालू केले. त्याबरोबरीनंच गुवाहाटी येथे पण जाऊन मी 1 वर्षभर तिथे राहून चहामधलं जास्तीत जास्त नॉलेज हे मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि आता म्हणजे ह्या बिझनेसमध्येच आलो. पण आता तुम्ही जेव्हा सुरुवात केली या बिझनेसमध्ये, तुम्ही जेव्हा आलात आणि आल्या कोरोना आला, त्यामुळं सुरुवातच अशी आपण म्हणतो की परीक्षा घेणारी झाली. मग काय वाटलं तेव्हा तुम्हाला? तो प्रसंग तुम्ही कसा हँडल केला? म्हणजे तेव्हा फॅमिली सपोर्ट होता की तुमची विल पॉवर होती? काय म्हणजे कशामुळे सर्व्हाइव्ह झाला तुम्ही? नक्कीच फॅमिलीचा खूप सपोर्ट होता. इवन माझे काका आजोबा, प्रकाश काका, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. माझे काका ते निपाणी, सांगली ह्या ब्रांचचं काम पाहत होते. माझ्या बाबांचे चुलत भाऊ संदीप काका, ह्या सगळ्यांचा पण खूप सपोर्ट होता मला. एक येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनला त्यांनी कायम प्रोत्साहन दिलेलं आहे. माझ्या काका आजोबांचं तेव्हा एक मला म्हणजे कानमंत्र होता की तू नेक्स्ट जनरेशन म्हणून आलेला आहेस, तुला आवड आहे, सो तू त्यामध्ये थरो नॉलेज गेन केलं पाहिजे. त्यामुळं त्यांचाच हे एक मला ॲडवाईस होता की तू गुवाहाटीला जा आणि तिथे टेस्टिंग शिक. आज आपण जे इथे बघतो की इथे समजा एक 30 कप टेस्टिंग आपण करू शकतो. तेच तिथे गेलास तर तुला एक 500 सॅम्पल्स भेटतील. सो ते एक त्यांचा कानमंत्र होता, जे एक सजेशन होतं की तू थरो नॉलेज गेन कर. हे एक नक्कीच खूप प्रोत्साहन देणारं होतं, खूप म्हणजे एनकरेजिंग होतं. आणि त्यामुळे मी पण स्वतः गेलो आणि त्याचा खूप फायदा झाला. ग्रेट. सो फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. ओके, पण आता मला याच्यामध्ये विचारायचं आहे की मग तुम्हाला सध्या चॅलेंजेस कुठली जाणवतात सध्याच्या तुमच्या जनरेशनला? सध्या आता आपण बघितलं तर कॉम्पिटिशन ही खूप आहे. म्हणजे चहामध्ये बरेच लोकांसमोर पण खूप ऑप्शन्स आहेत. ऑनलाईन आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून लोकांना घरपोच चहा पण खूप इझिली मिळतो. सो ह्या सगळ्यामध्ये पण आपण अप टू डेट राहणं आणि सगळ्या ट्रेंड्सना पण फॉलो करणं आणि त्या प्रकारे आपल्याला मोल्ड करणं हे खूप म्हणजे चॅलेंजिंग पार्ट आहे. इवन फ्लेवर्ड चहाचा जमाना जेव्हा झाला तेव्हा आम्ही सुरुवातीला फ्लेवर्ड चहामध्ये नव्हतो. पण मग कालांतरानं हे सगळं ट्रेंड पाहता किंवा लोकांची आवड बघता आज आमच्याकडे पण HP इलायची आणि HP मसाला असे 2 फ्लेवर्ड चहा आम्ही लोकांसाठी उपलब्ध करून दिले. सो मेजर चॅलेंज ॲज सच तुम्ही म्हणाल तर कॉम्पिटिशन आणि अप टू डेट राहणं
हेच त्याच्या मागचं खूप मोठं चॅलेंज आहे. सो जसं सर मगाशी म्हणलं की आता नवीन जनरेशन तुमची आहे, नवीन चॅलेंजेस तुमच्या समोर आहेत, सो नवीन व्हिजन पण गरजेची असते. सो काय सांगाल आम्हाला, म्हणजे नवीन काही युनिट्स तुम्ही सुरू केली असतील किंवा काय सांगाल? येस, सो हे नवीन चॅलेंजेस आणि नवीन विजन हे बघता आमच्या म्हणजे चौथ्या जनरेशननी 1997 साली सोनराईज टी प्रोसेसिंग युनिट हे एक आपलं टी प्रोसेसिंग युनिट हातकणंगलेमध्ये चालू केलं. ह्याच्यापूर्वी आपलं शिरोळला एक ब्रांच होती की जी फॅक्टरी होती की जिथे मॅन्युअल ब्लेंडिंग व्हायचं. सो एकंदरीत कालांतराने गरज आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट बघता आम्ही 97 साली ह्या प्रोसेसिंग युनिटची स्थापना हातकणंगलेमध्ये केली की जिथं आता सेमी ऑटोमेटेड मशिनरी आहे की ज्याच्यामधून अत्यंत हायजेनिक पद्धतीनं आणि ऑटोमेटेड अशा गोष्टीनं ब्लेंडिंग किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये मिक्सिंग असं म्हणतो, ब्लेंडिंग आणि पॅकेजिंग एकदम हायजेनिक पद्धतीनं होतं. माझे काका राहुल गद्रे आणि त्यांचे चुलत भाऊ प्रसन्न गद्रे हे दोघे तिथलं काम पाहायचे. कालांतराने आता 1 वर्षभरापूर्वी प्रसन्न गद्रे यांचं आकस्मिक निधन झालं, पण राहुल काका हे समर्थपणे ते पुढे बघत आहेत. गुड. आता टी टेस्टर आम्ही जेव्हा ऐकतो हा शब्द सारखा, काय असतं एक्झॅक्टली हे टी टेस्टिंग म्हणजे काय? आता मला असं वाटतं मी चहा पिते तर तो त्या चहाची चव म्हणजे संपला विषय. काय असतो हा प्रकार सर? टी टेस्टिंग हे एक अत्यंत एक वेगळं आणि नॉवेल असं क्षेत्र आहे. आमच्या बिझनेसमध्ये जर म्हणायला गेला तर इट इज कन्सिडर्ड टू बी हार्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गार्डनचे वेगवेगळ्या प्रकारचे चहा टेस्ट करतो. सो टेस्ट करतो म्हणजे आपण ते कन्झ्युम नाही करत, आपण ते पित नाही, आपण ते एक सिप घेतो आणि ती स्पिल आउट करतो. आणि हे करत असताना त्या चहाच्या प्रकारामध्ये किंवा त्या सॅम्पलमध्ये काही इम्प्युरिटीज नाहीत ना, काही ऑड टेस्ट नाही ना, काही वेगळी वास नाही ना, हे एक म्हणजे तेवढ्या त्या स्प्लिट सेकंदमध्ये ते ओळखणं हे म्हणजे टी टेस्टिंग ही कला आहे. काय क्वालिटीज लागतात म्हणजे आपल्यामध्ये काही लागतं का असं शिकायला लागतं त्यासाठी? कारण आता जीभ तर तीच आहे, म्हणजे कुणी पण चव घेणार. आता मगाशी तुम्ही म्हणलात गुवाहाटीला 500 चहा, 500 वेळा जर तुम्ही 500 कप चहा घेतला तर काय वेगळं लागत असेल? म्हणजे मला उत्सुकता आहे त्याच्याबद्दल. नाही, त्याचा म्हणजे रितसर ॲज सच कोर्स अगदी नसतो, पण नॅचरली तसं बघायला गेलं तर म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं तर वी आर नॅचरल वॉटर टेस्टर्स. म्हणजे तुम्ही बघितलं तर आपल्या शहरातलं पाणी आपण बाहेरच्या शहरात गेलो तरी आपल्याला पाण्याची चव वेगळी लागते. आपण कुठले हे केलेलं आहे का? नाही. पण तसंच हे अनुभवातून येतं. आपल्याला जितके जास्त कप्स तुम्ही टेस्ट कराल, जितके जास्त सॅम्पल्स तुम्ही टेस्ट कराल, तितकं ही तुमची स्किल डेव्हलप होत जाते आणि तितकं तुम्हाला त्याच्यामधले डिफरन्सेस जे आहेत, 2 कप्समधले जे फरक आहेत हे जाणवायला लागतात. आणि वेगवेगळे चहा टेस्ट करणे आणि ओव्हर द इयर्स करत राहणे हेच ह्या कलेमागचं गिमिक आहे. ग्रेट. म्हणजे ही एक कला आहे. अगदी निश्चित. आणि कला असल्यामुळे मला असं वाटतं की जसं आता सध्या आपण म्हणतो AI चा वगैरे जमाना आहे, त्यामुळे या टी टेस्टिंगला काही मरण नाही. टी टेस्टिंग हे एक म्हणजे मी अतिशय अभिमानाने सांगू शकतो की ही एक अशी कला आहे की ज्याला कोणतेही म्हणजे ऑनलाईन किंवा हे न आपल्याला ती शिकता येणार नाही. जितकं तुम्ही प्रेझेंटली किंवा जितकं तुम्ही बघाल, जितकं तुमच्या हातानं फील कराल, बघाल, टेस्ट कराल, तितकंच ते हे होतं. कुठून तरी फोटो बघून आपण कधीच डिसाईड करू शकत नाही चहाची क्वालिटी किंवा चहाचा अपिअरन्स. हे फोटोमधून कधीच हे करता येत नाही. त्यामुळं ही एक अशी कला आहे की ज्याला मरण नाही, ज्याला कुठल्याही टेक्नॉलॉजीचा तितका म्हणावा तितका धोका नाही. ओके, ठीक आहे. पण म्हणजे हे तर आपण प्रोफेशन म्हणून टी टेस्टर हे करू शकतो. निश्चित. म्हणजे हे एक ऑफबीट करिअर ऑप्शन पण आहे की ज्याच्यामध्ये लोक म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडला जाऊन ॲज सच
करू शकतात आणि त्याच्यामध्ये ज्ञान मिळवू शकतात आणि ही एक खूप लोकांसाठी एक ऑफबीट करिअर पाथ असा पण हा होऊ शकतो. आता एक किस्सा मी असा ऐकला होता की केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाना गद्रेंचा खूप मोठा सत्कार झाला होता आणि तेव्हा नानांच्या टोपीपर्यंत हारांचा ढीग गेला होता. इतकं प्रेम तेव्हापासून सगळ्या लोकांनी या गद्रे फॅमिलीवर किंवा या गद्रे चहावर केलेलं आहे. सो ही एक प्रकारची शाबासकीच होती, कौतुकच होतं. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या आठवणीतली अशी एखादी शाबासकी? येस, नक्कीच. म्हणजे लोकांचं प्रेम तर आम्हाला वर्षानुवर्ष खूप मिळतच आलेलं आहे. म्हणजे लोकांचं प्रेम आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद आम्ही म्हणतोच कायम की हे पाठीशी असल्यामुळे इथवरचा 95 वर्षाचा प्रवास आम्ही करू शकलेलो आहे. पण एक खास अशी आठवण सांगायची म्हटलं तर मध्यंतरी एक असे गृहस्थ आमच्या ऑफिसमध्ये आलेले होते की त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांपासून ते लाल छत्री नावाचा एक आपला ब्रँड ते प्यायचे आणि HP चहाचं ऑफिस बघून ते आले आणि त्यांचं असं हे होतं की अजूनही तो चहा मिळतो का, चहा म्हणजे लाल छत्री चहा, हे जणू माझ्यासाठी एक समीकरणच होतं. सो असं आहे. सो तो एक फ्लॅगशिप ब्रँड किंवा एक सिग्नेचर ब्रँड असावं म्हणून आम्ही आजही ते अवेलेबल करून देतो. सो त्यांना खूप आनंद झाला हे बघून की त्यांच्या वडिलांपासून जो चहा ते पीत आलेले आहेत तो अजूनही एक्झिस्ट करतो आणि त्यांना खूप आनंद झाला हे बघून आणि त्यांनी म्हणजे आवडीनं 2 किलो न्यू लाल छत्री चहा घेऊन ते त्यांच्या गावी परत गेले. सो हे असे लोकांचं मिळणारं हे असे बरेच एक्झाम्पल्स आहेत की जिथे वर्षानुवर्ष म्हणजे अगदी आजोबांपासून येस लोक पित आहेत. अशी एक दाद आम्हाला हमखास मिळते. ती शाबासकी. टी टेस्टर आपण जेव्हा म्हणतो तर चहाचे अनेक प्रकार सध्या आम्ही ऐकत असतो. पण आता वेगळे वेगळे ट्रेंड्स आहेत. काही जण त्याला फॅड म्हणतात, आता ग्रीन टी म्हणूया किंवा ब्लॅक टी म्हणूया, असं तसं. काय चहाचे खरंच प्रकार असतात का? एकच चहा आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीला देतो? काय असतं हे सगळं नक्की चहाचे प्रकार? सो मुख्यत्वे चहाचे प्रकार जर तुम्ही म्हटलं तर 3 मेन प्रकार आहेत. म्हणजे CTC चहा की ज्याला आपण ब्लॅक टी असं म्हणतो. घराघरामध्ये आपण जो चहा कन्झ्युम करतो, जो चहा पितो त्याला आपण CTC क्रस्टियल कल असं त्याचा फुल फॉर्म आहे. सो CTC चहा, ऑर्थोडॉक्स चहा आणि ग्रीन टी हे 3 मुख्य प्रकार. काही अजून प्रकार पण आहेत पण ते फॉरेनमध्ये प्रचलित आहेत. व्हाईट टी सारखे प्रकार आहेत. पण आपल्या इथे मुख्य हे असे 3 प्रकार, CTC चहा, ऑर्थोडॉक्स चहा आणि ग्रीन चहा. हे तिन्ही प्रकार किंवा हे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते एकाच रोपट्यापासून तयार होतात. म्हणजे एकाच प्लांटपासून हे बनतात. फक्त त्यांची बनवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळं त्याचे असे वेगवेगळे प्रकार पडतात. अच्छा, ऑर्थोडॉक्स म्हणजे काय असतं? ऑर्थोडॉक्स चहा म्हणजे आसाम किंवा दार्जिलिंग साईडला किंवा थंड हवेच्या ठिकाणी लोक जो बिगर दुधाचा चहा पितात की ज्याच्यामध्ये कट न करता रोल केलं जातं आणि असा तो ज्याला आपण साध्या भाषेत काडी चहा असं पण नावाने ओळखतो. सो दॅट इज ऑर्थोडॉक्स टी, जो जनरली लोक बिगर दुधाचा चहा पितात. आता जाऊया आपण रॅपिड फायर राऊंड कडे. जसा हवा तसा चहा म्हणजे निलोत्पल सरांना कसा हवा असतो चहा? जसा हवा तसा चहा हा माझ्या आवडीचा तरी HP चहा, आपला नेहमी सकाळी जो आई करून देते तो चहा आहे. त्याच्यासारखं कसा की स्ट्रॉंग लागतो, माइल्ड, साखरी कमी, कसा असतो? एकदम कडक म्हणजे आपल्याला एकदम कडक आणि तो एकदम कडक आणि आईच्या हातचा चहा त्याला तोड नाही. मिसेस ऐकतायत बर का? ओके. त्याच्यानंतर चहावर सुचणारं एक गाणं पटकन कुठलं? चहावरती बरीच गाणी अशी आहेत की जी ऐकल्यावर मला चहाच सुचतो. जसं तू चाहिए शाम सुबह तू चाहिए. तो चहा घेतला का तुम्ही त्याच्यामध्ये चाहिएला? ग्रेट. ओके. कटिंगचा चहा कोणाबरोबर? टी पार्टनर तुमचा हमखास कोण आहे? माझी बायको, माझी मिसेस, की जी पण एकदम चहा शौकीन आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची आहे की जी कधी कोणत्याही प्रकारच्या चहाला कधीही नाही म्हणू शकत नाही. वा, मस्त. तुम्ही बॅलन्स केलं ना. पहिला आईचा चहा आवडतो आणि आता तुम्ही आईला मिसेसला क्रेडिट दिलात. ग्रेट. ओके. सो आता HP चहासाठी एका शब्दात कॉम्प्लिमेंट द्यायची, काय द्याल? HP चहा म्हणजे सर्वस्व. ग्रेट.
ओके. कुणा सेलिब्रिटी बरोबर चहा प्यायला आवडेल तुम्हाला? सेलिब्रिटी तसा माझा रोल मॉडेल सचिन तेंडुलकर हे आहेत. सो एक माझं स्वप्न आहे की कधीतरी एक माझ्या हातचा HP चहा त्यांना पाजणं हे एक वा, स्वप्न आहे की जे पूर्ण होऊ दे कधीतरी लवकरच. पूर्ण होईल. ग्रेट. चहाच्या बरोबर एखादा वियर्ड कॉम्बिनेशन तुम्हाला विचारलं तर असं कुठलं आहे तुमचं? काही लोकांना असं बघितलेलं आहे की चहा आणि त्या पाठोपाठ लगेच कोल्ड ड्रिंक, म्हणजे हे एक असं मी बघितलेला हा एक विचित्र वियर्ड कॉम्बिनेशन वियर्ड होतं. कॉम्बिनेशन तुम्ही घेता असं काही? नाही नाही, मी शक्यतो चहा आणि खारी हेच माझा आवडीचं combination आहे. फेवरेट कॉम्बिनेशन. हिट फॉर्म्युला चहा खारी किंवा चहा वडापाव हे जे कॉम्बिनेशन आहे. आवडतं. थंडगार पावसामध्ये गरमागरम वडा आणि हातात चहा. वा, HP चहा. HP चहा. ग्रेट. आता रोज रोज आपण HP चहा पिऊ शकतो, तसा रोज रोज तुम्ही कोणता चित्रपट बघू शकता? फेवरेट मूवी तुमची, मोस्ट फेवरेट मूवी? मोस्ट फेवरेट आजकाल ज्याची चर्चा खूप चालू आहे की ज्याच्या सिक्वेलची लोक आतुरतेनं वाट पाहत आहेत असा हेराफेरी, की जो एक कल्ट क्लासिक मूवी आहे. पहिला हेराफेरी किती वेळा बघू शकता? किती वेळा बघू शकतो असा तो एक आवडीचा. आणि विरासतवाली क्वालिटी आपल्याला जर विचारली की नेक्स्ट जनरेशनला पण ती फॉरवर्ड करायची, कुठली? नेक्स्ट जनरेशनसाठी ऑनेस्टी आणि पर्सिवरन्स, मी ह्या 2 क्वालिटीज म्हणेन. की एकतर पेशन्स हवा, खूप पेशन्स हवा. जे वडिलोपार्जित आपल्याला आलेली विरासत जी आहे की जी टिकवून ठेवणं, त्याच्यामध्ये हे 2 मुख्य क्वालिटीज ह्या तुमच्यामध्ये असल्याच पाहिजे. ऑनेस्टली तुम्ही व्यवसाय केलाच पाहिजे की जेणेकरून जे इतक्या पिढ्यांचं आपल्याकडे आलेलं जे बॅटन आहे की ते तिथून पुढे नेता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी लागणारं पेशन्स आणि पर्सिवरन्स हा देखील नेक्स्ट जनरेशनमध्ये असला पाहिजे. आणि आता चहा म्हणलं की किती जरी मुलांनी ट्राय केला, जेंट्सनी, तरी सुद्धा आजकाल करतात, म्हणजे बरेच पुरुष लोक चहा, पण गृहिणींचा हा जास्त जवळचा विषय असतो चहा बनवणं. सो आमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी एखादी टिप तुम्ही काय द्याल? निश्चित, म्हणजे चहा हा एक असा पदार्थ आहे की जो खूप सेन्सिटिव्ह आहे. सो गृहिणींना सांगायचं एक असं कानमंत्र म्हणजे असाच आहे की कुठल्याही उग्रवासाच्या वस्तू बरोबर ठेवू नका. म्हणजे उदबत्ती म्हणा, कापूर म्हणा, अशा साबण, अशा गोष्टींच्या जवळपास चहा कधी ठेवू नये. कायम एअरटाईट डब्यामध्ये ठेवा की जेणेकरून त्याला बाहेरचा कुठलाही वास लागणार नाही. असा हा चहा शोषून घेतो. चहा अतिशय सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे तो आजूबाजूच्या कुठल्याही वस्तूचा वास किंवा चव ही शोषून घेतो आणि तो ओव्हरपॉवर करतो. म्हणजे तुम्ही बघितलं तर मसाले पण जास्त घातलेत तर मसाल्याची चव जास्त लागते आपल्याला चहापेक्षा. सो असा हा नाजूक पदार्थ आहे चहा आणि त्याला तितकंच काळजीपूर्वक एअरटाईट कॅन्समध्ये ठेवावं. ही महत्वाची टिप आहे. वा, मस्त, ग्रेट. सो खूप छान वाटलं सर. म्हणजे मी परत तेच म्हणते की आम्हाला HP चहा हा आम्ही वर्षानुवर्ष बघतो आहोत, पण त्याच्या पाठीमागे एवढी मोठी हिस्ट्री आहे पिढ्यानपिढ्याची, हे आम्हाला त्यानिमित्तानं ताजं झालं. ते बरेच आहेत HP चहाचे चाहते, बरेच आहेत, ते आणखीन वाढतील. आणि तुमच्या जर्नीला पुढच्या तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी, सचिन तेंडुलकर बरोबर तुम्हाला चहा प्यायचा आहे तेही पूर्ण होण्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच रसिका. इकडे बोलवलं त्यासाठी सर्वप्रथम टोमॅटोच्या टीमचे आणि तुमचे सगळ्यांचे आभार. आणि असंच चहावरती, HP चहावरती आमच्या भरभरून प्रेम देत राहा. आज आम्ही 100व्या वर्षाकडे जी वाटचाल करतो आहोत ती 100 तर आपण गाठूच, पण त्याही पुढे वर्षांपर्यंत जाऊ दे असं आपण नक्कीच म्हणू. असंच सगळ्यांचे आशीर्वाद राहू देत हीच इच्छा. अतिशय युनिक आणि असा नॉवेल असा हा कॉन्सेप्ट आहे विरासत. म्हणजे मी स्वतः पण जेव्हा हा एकदा ऐकलेला होता तेव्हा मला म्हणजे वेगवेगळे ऐकल्यानंतर की मला पण माहीत पडलं की अरे ह्यांची पण अजून 3री पिढी 4थी पिढी ॲक्टिव्ह आहे. सो हे एक विरासतच्या मधून जेव्हा आपल्याला ऐकायला मिळते तेव्हा खूप चांगलं वाटते. आणि असंच ह्या पद्धतीचे शोज हे करत राहा. आम्हाला लिसनर्सना पण वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स आणि वेगवेगळ्या फील्डची माहिती देत जा. थँक्यू फॉर द शो. येस, थँक्यू सो मच सर. एवढ्या वेळात वेळ काढून आलात आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.